आज मी आपल्याला कटोरी ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे, कोणत्या पद्धतीने जोडायचा ब्लाऊज। तर हे बघा, हे मी कटिंग करून घेतलेला आहे। तर कटोरी ब्लाऊज आहे। सर्वात प्रथम पाठीमागचा भाग घ्यायचा आणि टक्स कशी आखायची ते बघा। पूर्ण ब्लाऊजचा मध्य काढून घ्यायचा असा, आणि तिथून मग आपल्याला 4.5 इंच तिकडे आणि 4.5 इंच या साईडला अशी खूण करून घ्यायची आणि त्या खुणेवर 4.5 इंच उंचीचा टक्स द्यायचा। तर 1 इंच आपण मार्जिन ठेवलेलं असतं टक्सचं, ते अर्धा इंच असे उभी विभागणी करून टक्सची आखणी करून घ्यायची या पद्धतीने। आणि नंतर आपल्याला बरोबर अर्ध्या इंचावर टक्स वरती कोपरा न काढता निमुळतं टोक बाहेर करत आणायचं टिपचं, म्हणजे फुगा येत नाही टक्सला पाठीमागे। आणि डबल टिप टाकून टक्स पूर्ण करायची। याच पद्धतीने दुसराही टक्स मारून घेऊया आपण। नंतर नख ओढून टक्स एकदम चपटी बसवून घ्यायची, प्रेस करून घ्यायची। आता आपल्याला हात शिलाईची पट्टी लावायची। तर मी 2 इंचाची पट्टी 2 तुकडे आहेत ते जॉईन करून घेते। रुंदी आहे 2 इंच पट्टीची। मधोमध फोल्ड करून घ्यायची, या पद्धतीने मधोमध फोल्ड करायची। एकसारखी कट करून घ्यायची अगोदर, बारीक मोठी असेल तर, आणि मधोमध फोल्ड करायची अशी डबल घडी आणि नख मारून घ्यायचं, म्हणजे इस्त्री केल्यासारखी चपटी पट्टी होते आणि एकसारखी लागली जाते। आणि सुट्टा पदर ब्लाऊजवर ठेवून सुलट्या बाजूने पट्टी जोडायची आहे। हे दुमडून आपल्याला आतमध्ये उलट्या बाजूकडे घालवायचे असते आणि नंतर हात शिलाई करायची असते याला। आणि पट्टीच्या साईडला मार्जिन टाकून दाब टीप टाकून घ्यायची एक, त्याच्यानंतर एक मोठी टीप टाकायची। हात शिलाईसाठी मोठी करायची टीप, कारण उसवायला बरं पडतं मग नंतर हात शिलाई घातल्यावर। या पद्धतीने पाठीचा भाग आपला तयार झालेला आहे। बघून घ्यायचं उंची बरोबर आहे का सगळीकडून। आता आपण घेऊयात कटोरी। तर एका साईडला कटोरीचे आपले टक्सचे माप आहे, तर दुसऱ्या कटोरीवर पण असे टाकून घ्यायचे। आता याला पण उलट्या साईडला टक्स टाकून घेऊया आतल्या साईडला। आणि 1.5 इंचाचा टक्स आणि उंची आहे 3 इंच, या पद्धतीने हा टक्स मारून घ्यायचा आहे। डबल टिप मारायची। इथे पण टक्सला टोक काढायचं नाही, वरती निमुळतं टक्स देत आणायची। दुसऱ्या बाजूची पण टक्स मारून घेऊया। ज्यादा जे टक्सच्या इथे कापड उरलेलं असतं ते कट करून टाकायचं, म्हणजे जास्त फुगा येत नाही शिलाईमध्ये। आणि आता आपल्याला हे कटोरी जोडायची आहे या पार्टला। तर बघा, कटोरी खालचं कापड सुलटा आहे आणि कटोरी उलटी घेतलेली आहे। आणि बरोबर यासारखी मी जे लावले, खालचं कापड जरा वर सोडले, कटोरी जरा खाली घेतली आहे आणि क्रॉस करून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला तिथे टोक तयार होत नाही। या पद्धतीने कटोरी न खेचता टीप मारून घ्यायचे, अजिबात खेचायचे नाही कापड। डबल टीप टाकून घ्यायची। दुसरा पार्ट पण असाच जोडून घ्यायचा। न खेचता कटोरी जोडायची आहे। अगदी कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त होत नाही, त्यामुळे खेचायची नाही अजिबात कटोरी जोडताना। डबल टिप मारून घ्यायची आणि टिपवर नख मारून घ्यायचं, म्हणजे चपटी बसते टिप। हिला पण नख मारून घेऊया आपण या कटोरीला। आता आपल्याला क्रॉस पट्टी जोडायची। तर
तर मला कापड कमी होतं त्यामुळे ब्लाऊज पीसात माझी सिंगलच क्रॉसपट्टी निघालेली आहे, एकच दोन्ही बाजूची. तर ती अगोदर लावून घेते मी ओरिजिनल क्रॉसपट्टी. त्याच्यानंतर डबल टिप मारायची क्रॉसपट्टीला. आणि मी आता असंच सेम मॅचिंगचं कापड घेतलेलं आहे. नख मारून घ्यायचं, प्रत्येक टिप मारल्यानंतर एक असं नख मारायचं, म्हणजे चपट बसतं कापड. ही पण क्रॉसपट्टी जोडून घेऊया आपण. आता आपली ही क्रॉसपट्टी जोडून झालेली आहे. याला मी दुसरं मॅचिंगची पट्टी आतून लावणार आहे क्रॉसपट्टीची. ही बघा अशी लावून घेतलेली आहे आणि मग फोल्ड करून आतमध्ये ही टिप मी घालवणार आहे. त्याच मापाची क्रॉसपट्टी काढलेली आहे मी, दुसऱ्या कापडाची, मॅचिंगच आहे कापड. आपल्याकडे उरलेलं असतं शिल्लक, ते मी आतमध्ये डबल क्रॉसपट्टी केलेली आहे. तर या पद्धतीने आपला लुक झालेला आहे पुढच्या भागाचा कटोरीचा. तर आपल्याला काज बटन पट्टी लावायची आहे. हे गळ्यामधील कापड पट्टी निघालेली असते, तर एक मोठी रुंदीला ठेवायची लुकांची पट्टी आणि हुकांची पट्टी थोडी कमी ठेवायची. तर बघा ब्लाऊज सुलटा ठेवून खालून मी ही पट्टी लुकांची घेतलेली आहे आणि दाबटीप टाकून इथे पण फोल्ड करून एक कडेनी टिप द्यायचे, कारण मी मशीनवरच लूक करणार आहे फी आकारामध्ये. हाताने जर दोऱ्याचे लूक करणार असाल तर तुम्ही पुढून टिप मारली तरी चालू शकते. या पद्धतीने लूक करून घ्यायचे. असे मी पाचही लूक करून घेणार आहे. आता आपल्याला पूर्ण झालेले आहेत लूक. आता हुकांची पट्टी लावायला घ्यायची. तर हुकांच्या पट्टीसाठी इथे पण आपण क्रॉस पट्टीला जोड देऊन घेऊया. दाबटीप टाकून घ्यायची एक, नंतर हा फोल्ड करायचा, मध्ये ठेवायचा आणि परत एक दोन्ही क्रॉस पट्ट्या एकमेकाला जोडून टाकायच्या आणि डबल टिप टाकून द्यायची. नंतर हा ब्लाऊज सुलटा करून घ्यायचा व्यवस्थित, हातानेच प्रेस करायचा. व्यवस्थित हाताने प्रेस करून एकसारखी उंची एका रेषेत ही करून घ्यायची. आणि हुकांची पट्टी बघा मी सुलट्या ब्लाऊजवर वरून ठेवलेली आहे, कारण हुकांची पट्टी उलट्या बाजूला आतमध्ये दुमडली जाते. एक दाब टिप देऊन घ्यायची आणि अर्धा फोल्ड करून परत एक टिप मारून आतमध्ये एक टिप मारून घ्यायची. या पद्धतीने आपली हुकाची पट्टी पण तयार झालेली आहे लावून. आता आपण चेक करून घ्यायचं आहे उंची एकसारखी झाली का. नसेल झाली तर कट करून एकसारखी उंची गळ्याचा आकार गोल करून घ्यायचा. आता आपल्याला शोल्डर जोडायचे. तर शोल्डर जोडताना ही फिटिंगची बाजू एकसारखी उंची आहे का बघून मगच शोल्डर जोडायचे. कमी जास्त असेल तर एकसारखी करून घ्यायची आणि मग शोल्डरला टिप मारायची फायनली. यामुळे काय होणार आहे, तुमची मुंड्यातली टिप वर खाली होणार नाही आहे ब्लाऊजची बाही जोडल्यानंतर. दुसऱ्या बाजूला पण सेम तीच प्रोसेस, उंची मोजून घ्यायची फिटिंगच्या साईडची. कमी जास्त असेल तर एकसारखी करून घ्यायची, म्हणजे नंतर ब्लाऊज जोडताना त्रास होत नाही, चुन्या पडत नाहीत, झोळ येत नाही काकेमध्ये. आता आपल्याला गळा जोडायचा आहे. गळा जोडण्यासाठी एकसारखी शोल्डरची टिप करून घ्यायची
खांद्यावर मागचा पुढचा भाग एका रेषेत आला पाहिजे। मी या क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत पायपिंगसाठी। तुम्हाला जर माहिती नसेल पायपिंगच्या पट्ट्या कशा कट करायच्या तर माझा चॅनलवर एक आहेत व्हिडिओ गोट पायपिंग करण्याचे, तर ते तुम्ही जाऊन बघू शकता। तिथे मी सविस्तर तुम्हाला सांगितलेलं आहे क्रॉस पट्ट्या कशा कट करायच्या ते। आणि एक आडवी आणि एक उभी अशा पद्धतीने ठेवून या पट्ट्या सगळ्या जोडून घ्यायच्या आणि नको असलेले कापड कट करून पट्ट्या सरळ करून घ्यायच्या। कोपरे पण कट करायचे दोन्ही बाजूचे। या पद्धतीने आपली पट्टी तयार झालेली आहे पायपिंगची। सगळे कोपरे हे बाहेर आलेले कट करून टाकायचे, म्हणजे पायपिंगमधून बाहेर कापड दिसत नाही। शेंड्याला पण एकसारखं करून घ्यायचं, तिरकस असतं कापड ते। आणि एका बाजूला पाव इंचाची दुमड घालून टीप मारून घ्यायची पूर्ण पट्टीला। त्याच्यानंतर आपल्याला ब्लाऊजवर जोडायचे, वरून पट्टी ठेवायचे उलटी, ब्लाऊज उलटा ठेवलेला आहे। पुढे गळ्याच्या समोर पुढे जरा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे पुढं, आणि पट्टी थोडीशी खेचत पूर्ण राऊंड गळ्याला पट्टी जोडत आणायची आहे। जास्त पण खेचायचं नाही, जेणेकरून ब्लाऊजला चुन्या पडतील याची पण काळजी घ्यायची। थोडंसंच खेचायची आहे पट्टी। आणि पाव इंचाचं मार्जिन देत ही टीप पूर्ण करायचे। कट करताना पण थोडं एक्स्ट्रा अर्धा इंच कापड ठेवून कट करायचं आहे। नंतर त्याच टीपवर असं नख मारून प्रेस करून घ्यायचे टीप। आता आपल्याला जेवढा हवा, आता आपण इथून पुढे बारीक अशी पायपिंग करणार आहोत। तर जे एक्स्ट्रा कापड आहे ते आतमध्ये दुमडून घेऊन वरून एक दुमड घ्यायची आणि गोल पायपिंगचा आकार देऊन ब्लाऊज वळवत वळवत पायपिंग द्यायचं करायचं आहे। आता इथे कुठेही खेचायचं नाही आहे, फक्त दुमड टाकायचे एकसारखी। सर्व गळ्याला पूर्ण गळ्याला एकसारखा गोल पट्टीला आकार देत गोल राऊंडच्या इथे बघा पाठीमागे बोट ठेवून मी ब्लाऊज वळवते, त्या पद्धतीने तुम्ही वळवत घ्यायचं आहे। जिथे सरळ येईल टीप तिथे पाठीमागे बोट नाही लावलं तरी चालेल, पण गोल आकार जिथे असतो गळ्याला तिथे पाठीमागं बोट लावून वळवून घ्यायचं आहे। शेवटचं टोक पण आतमध्ये दुमड टाकून फिनिश करायची टीप। या पद्धतीने गोट पण तयार झालेला आहे आपला। परत एकदा उंची चेक करायची काज बटन पट्टीची। आता आपल्याला बाही जोडायची, तर बाही जोडण्यासाठी पण बघा काय करायचं आहे। थोडीशी बाही मला कमी पडते, जोड लावावं लागणार आहे मुंड्यामध्ये। फिटिंगला कापड उरत नाही आहे बाहीचं, तर बरोबर 1.5 इंच कापड उरलं पाहिजे फिटिंगच्या टीपच्या पुढे, म्हणून मी हा 1 इंचाचा तुकडा जोडून घेणार आहे 1.5 इंचाचा। दोन्ही बाह्यांना पण सेम तेवढ्याच रुंदीची पट्टी जोडून घ्यायची। आणि आता आपण बाही जोडायला घ्यायचे ब्लाऊजला। मागचा पुढचा मुंडा चेक करून घ्यायचा। आता बाहीला मी खाली दुमड टाकून आपण हात शिलाईची टीप घेतो तशी टीप मारून घ्यायचे पट्टीसाठी त्या, कारण बिन अस्तरचा ब्लाऊज आहे हा। आणि 1 इंचाची बरोबर रुंदी देऊन पट्टीला मोठी टीप मारून घ्यायचे, कारण नंतर हात शिलाई घातल्यानंतर उसवून काढायचे आहे आपल्याला। या पद्धतीने दोन्ही बाह्यांच्या टिपा मारून झालेले आहेत। आता फायनली आपण ब्लाऊजला या बाह्या अटॅच करणार आहोत। मुंडा पण बघून घ्यायचा शोल्डरच्या इथे एका रेषेत आहे का, आणि बरोबर बाहीचा मध्य शोल्डरवर ठेवून हा दोरा एक सारखा त्रास देतोय तुटून, तर या पद्धतीने बाही न खेचता व्यवस्थित वळवत वळवत टोकापर्यंत आणायची आणि परत अजून एक टीप मारून घ्यायचे। अजिबात बाही खेचायची नाही किंवा खालचं कापड खेचायचं नाही। आता एकसारखी उंची दोन्हीची झाली का चेक करायची आणि मुंड्याची टीप बाहीच्या दिशेने ढकलत
कडेनी सुलट्या बाजूनी पाव इंचावर एक टीप मारून घ्यायचे या पद्धतीने। नंतर ब्लाऊज उलटा करून परत एक पाव इंचाच्या अंतरावर कडेनी टीप मारून घ्यायचे, दाब टीप। याच पद्धतीने दुसरी बाही पण जोडून घेऊया। अजिबात बाही खेचायची नाही किंवा ब्लाऊज खेचायचा नाही, बरोबर मापामध्ये आपण मुंडा कट केलेला असतो दोन्हीचा पण, त्यामुळे खेचायची गरज लागत नाही। सैल हाताने बाही जोडायची। त्याच पद्धतीने परत एकदा इकडची बाजू पण उलट्या साईडने जोडून घ्यायची अगोदर, कारण मग उलट्या बाजूनी पण ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये दिसतो, म्हणून अशी टीप अगोदर एक मारून घ्यायची। एक्स्ट्रा कापड उरलेलं कट करून टाकायचं, म्हणजे फिनिशिंग छान दिसते ब्लाऊजला। परत पाव इंचाची एक दाब टीप टाकून घ्यायची आणि याच्या पुढे आपल्याला फिटिंगची टीप टाकायची असते। तर आपली जेवढी कंबर आहे तेवढे कंबरेवर खूण करून घ्यायची आणि पुढे जे एक्स्ट्रा उरलेला आहे त्याचे समान 4 भाग करून तेवढ्यावर खूण करून घ्यायची आणि त्या दंडघेर पण मोजून घ्यायचा किती आहे तो, त्याचा अर्धा करून तिथे एक खूण करून घ्यायची आणि एका सरळ रेषेमध्ये टीप आणायची फिटिंगची आणि त्याच्या बाजूने अजून एक टीप मारून घ्यायचे एक्स्ट्रा, कारण तब्येत जर कमी जास्त झाली कस्टमरची तर त्यांना उसवून पुढच्या टीपवर ब्लाऊज घालू शकतात ते। या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज स्टिचिंग आणि फिटिंग करून दाखवलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा। धन्यवाद।